नमस्कार, मी सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूजवर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। आता लवकरच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यासाठी भारताच्या निवडणूक आयोगानं मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी यापूर्वीच वेगवेगळ्या चॅनलद्वारे जाहिराती करून त्यांना मतदान जागृती केली होती। आता ही ग्राउंड लेवलवर जागोजागी जाऊन मतदान जागृती करतायत। अशी एक निवडणूक आयोगाची गाडी येते आणि त्या गाडीमध्ये मतदानाविषयी, मतदान यादीमध्ये नाव नोंदवण्याविषयी लोकांना जागृत केलं जात आहे। त्याचबरोबर जर कुणाचं मतदार यादीत नाव नसेल तर एक ॲप्लिकेशन आहे मतदार मित्र म्हणून, त्याच्यावर ते नोंदणी करून आपण ते नावही आपलं मतदार यादीमध्ये घालू शकतो। त्याचबरोबर नवीन मतदारांची नोंदणीसुद्धा जागोजागी केली जात आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे EVM जे आहे, मतदान यंत्रणा जी आहे, ते यंत्रावर बऱ्याच वेळा वेगवेगळ्या विरोधी पक्षांकडून ऑब्जेक्शन घेतलं जातं। तर त्या मतदार यंत्रणा जी आहे, मतदार यंत्र, तर त्या यंत्राचीही इथे माहिती दिली जाते आहे आणि त्यामधून होणारं जे मतदान आहे आपलं, तर त्या संबंधित आपण ज्याला मतदान केलेलं आहे त्यालाच जातं की नाही याची खात्री इथं करून दिली जाते। त्याचबरोबर VVPATमध्ये त्याची चिठ्ठी पण निघते का नाही याची खात्री करून दिली जाते। आणि एकंदरीत ही मतदानाची जी EVM यंत्रणा आहे ही कशा पद्धतीनं काम करते याचीही माहिती मतदारांना दिली जाते। ह्या मतदान यंत्रणेबाबत काही शंका असतील तर त्यांच्या शंकांचं निरसनही केलं जातं। आपल्यासोबत आता मतदान जनजागृती अधिकारी जे आहेत चौगुले साहेब, ते आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया, हा जो उपक्रम आहे, हे एक जनजागृतीचं अभियान जे चालू आहे, नेमकं काय आहे, कसं आहे, याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा। हे राहू दे माझ्या। आता हे जे मतदान जनजागृती अभियान आहे याच्यामध्ये मतदान पडल्यानंतर खात्रीशीर आपल्याला तेच मत आहे का हे आपल्यासमोर प्रत्यक्षात त्या VVPAT मशीनमध्ये दिसलं जातं। उमेदवाराच्या नावासहित, चिन्हासहित ती चिठ्ठी, मत ज्या उमेदवाराला दिलं जातं तीच चिठ्ठी मतदानाच्या उमेदवाराच्या नावासहित, चिन्हासहित आपल्या VVPAT मशीनमध्ये समोर दिसते आणि दिसल्यानंतर 7 सेकंदात ती चिठ्ठी त्या युनिटमध्ये पडते आणि ती तिथं सेव्ह केली जाते। आणि त्यामुळं आपल्याला खात्री होते की मी दिलेलं मत त्या उमेदवाराला आणि त्याच चिन्हाला पडलेलं आहे, याच्यामध्ये कुणीही बदल करू शकत नाही, कुणीही आपल्याला फसवू शकत नाही। गुप्तपणे 100% खात्रीशीर माझंच मतदान आहे आणि मी ज्याला दिलं आहे त्याच उमेदवाराला दिलं गेलेलं आहे, इथून हे सिद्ध होतं आहे। आणि ह्या यंत्रणेचा अविश्वास माणसाचा दूर केला जातो आणि विश्वासपूर्ण यंत्रणा आहे, गुप्त यंत्रणा आहे आणि चांगले मतदान पद्धती आहे, हे इथं जनजागृतीमध्ये आम्ही सिद्ध करतो आणि सगळ्यांना दाखवतो आहे। मी सगळी माहिती सांगितली, पण एखाद्याला ह्या यंत्रणा कशी काम करते ह्याच्याविषयी माहिती पाहिजे असेल तर ती पण माहिती तुम्ही देता का? हो, आम्ही इथं समोर प्रत्यक्षात माहिती देऊन त्या पद्धतीने त्यांना डेमो दाखवून प्रॅक्टिकली मत टाकायला लावून आणि त्यांना बघायला लावतो। त्यामुळे त्यांना खात्री होऊन आनंदाने लोक अभिप्राय व्यक्त करतात। काही मतदारांच्या शंका असतील ह्या मशीनविषयी तर त्यांचं निरसन तुम्ही करता का? हो, त्यांचं निरसन आम्ही सर्व 100% इथंच करतो। बरं। एकंदरीतच ही मतदान आणि जी यंत्रणा आहे त्याच्याविषयी तर माहिती देतच आहेत, पण काही इथं तुम्हाला म्हणजे नवीन नाव नोंदणीसाठी किंवा नावात दुरुस्ती करण्यासाठी किंवा नावात चेक करण्यासाठी काही तुम्ही इन्क्वायरी होतात का इथं? हो, होतात इथं। आणि आम्ही 6 महिने झालं घरोघरी जाऊन पूर्ण महाराष्ट्रभर भारतात इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे मतदार नवीन नोंदणी चालू आहे। फोटो बदल, नाव बदल, पत्ता बदल हे गेले 6 महिने चालू आहे आणि अजूनही चालू आहे। आम्ही रोज भरतो, इथं सुद्धा विचारणा होते। आम्ही त्यांच्या तहसील ऑफिसला त्यांचं सर्व त्यांना व्यवस्थित समजून सांगतो। ओके। त्याचबरोबर काय ज्या लोकांनी इथे डेमो घेतलेला आहे असे काही मतदार आहेत किंवा जे लोक आहेत ते इथे येत आहेत, मशीन पाहत आहेत, प्रत्यक्ष त्यांना मतदान कसं होतं याचा डेमो दिला जातो, त्यापैकीच काही जण आहेत। दादा पुढे या जरा, कुठलं गाव तुमचं? मी पैठण तालुका इसरवडी माझं गाव आहे। आणि नाव काय तुमचं? मोहन ठाकूर। हो। बरं, तुम्ही पाहिलं का डेमो सगळं? मी सध्या म्हणजे बॅलेट युनिटवर ज्या व्यक्तीला मी मतदान केलंय त्या व्यक्तीचं मला हे VVPAT जे मशीन आहे याच्यावरती त्या व्यक्तीचं नाव दिसलं आहे सध्या। म्हणजे माझी खात्री झाली की मी मतदान ज्याला केलंय तोच व्यक्ती याच्यावर दिसतोय मतदान झालंय। हो। बरं, ह्याच्यामध्ये असं काही तुम्हाला जाणवतं का बाबा एकदा मतदान केलंय पुन्हा एकदा मतदान करू शकतंय, असं काय वाटतं का त्याच्यात? नाही, असं तर मला सध्या म्हणजे तसं काही वाटत नाही त्याच्यामध्ये की बाबा काहीतरी होऊ शकतं म्हणून असं। म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, विरोधी पक्षाचे लोक ह्या मतदान मशीन जी आहे ह्याच्यावर ऑब्जेक्शन घेतात की बाबा EVMमध्ये गडबड करून BJP जिंकते असं सांगतात। आता म्हणजे माझी तर पूर्ण खात्री झालेली EVMमध्ये गडबड होऊ शकत नाही, कारण मी ज्यावेळेस मतदान करेन त्यावेळेस मला त्या व्यक्तीचं नाव दिसेल की मी ॲक्च्युली मतदान कोणाला करतोय। त्याच्यानंतर त्याच्यात घोळ होण्याची शक्यता फार कमी आहे, क्वचित म्हणजे होऊ शकत नाही। एक जागरूक नागरिक म्हणून तुम्ही मतदार यादीमध्ये तुमचं नाव तपासलं का? येणाऱ्या निवडणुकीसाठी तुमचं मतदार यादीत नाव आहे का ह्याची तपासणी केली का तुम्ही? हो, केली आहे, माझं नाव आहे। ओके।
एकंदरीतच मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जी निवडणूक आयोगानं हा जो उपक्रम राबवलेला आहे त्याचा सकारात्मक परिणाम इथं आपल्याला हा दिसून येत आहे. आणि ज्या काही मतदारांनी आपला डेमो घेतलेला आहे त्यांनी ही मशीन आणि यंत्रणा एकंदरीत योग्य असल्याचा निर्वाळा इथं दिलेला आहे. त्याचबरोबर सरकारी यंत्रणा देखील दिवसरात्र इथं कष्ट करत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजितसह सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.